मला वाटतं की आता समाजानेच पुढाकार घ्यायला हवा या लग्नाच्या गोष्टींमध्ये आणि काही वाईट रूढी परंपरा तर सोडूनच दिल्या पाहिजेत. खरंय तुझं राजकारण्यांपेक्षा आपल्या जुन्या मध्यस्थांनाच मान दिला पाहिजे. अगदी बरोबर. ते मित्रांनो नमस्कार. लग्न जुळत नाहीत म्हणून आम्ही सगळेजण परेशान आहोत, त्रस्त आहोत आणि मग अशातच कुठेतरी आमचा व्हिडिओ पाहून आम्हाला फोन येतो कुठून तरी. फक्त ते एखाद्या महिलेचा फोन असतो, एखाद्या व्यक्तीचा असतो, पुरुषाचा असतो. मी वारंवार सांगत असतो की कृपया आम्हाला लग्नासाठी फोन करू नका. मग फोन आल्याच्या नंतर मग त्यांचा प्रश्न असतो पहिला की तुम्ही कुठून बोलता. आता कुठून बोलता असा प्रश्न विचारल्याच्या नंतर आपण जर त्यांना आपल्या गावाचं नाव किंवा तालुक्याचं जिल्ह्याचं नाव सांगणं स्वाभाविक असतं. मात्र असं न करता लोक पहिल्यांदा कुठून बोलता, कोण बोलता हे विचारतं. कारण विवाह संस्थेवाले आहेत का किंवा लग्नाक्षदावाले आहेत का किंवा लग्नाच्या गोष्टीवाले आहेत का असा प्रश्न कोणी विचारताना दिसत नाही. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यात 1-1.5 मिनिटं गेल्याच्या नंतर मग म्हणतात तुम्ही लग्न जुळवता का. आता त्या प्रश्नाचं उत्तर आपण नेमकं काय दिलं पाहिजे हाही एक प्रश्नच असतो. दुसरीकडे मग तुमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत का किंवा काही काही डायरेक्ट असाच प्रश्न विचारतात की तुमच्याकडे मुली आहेत का. मग आता या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर दिलं पाहिजे हाही एक प्रश्नच आहे. कारण मुली आहेत का हा प्रश्न विचारणारा एक तर खूप सुज्ञ किंवा हुशार असतो किंवा आपण त्याला उत्तर देणारे कुठेतरी मूर्ख असतो असा समज करून घ्यायला हरकत नसावी. कारण मी जर म्हटलं की कारण त्यांना माझा तालुका जिल्हा कुठला आहे ते माहित नसतं, ते समोरचा व्यक्ती कुठून बोलतो त्याला आपल्याला माहित नसतं. आणि मग अशा स्थितीमध्ये त्याला जर म्हटलं की हो आहेत माझ्याकडे 100,000 बायोडाटे आहेत आणि मी ते सगळेच्या सगळे त्यांना पाठवले तर त्यांचं लग्न जुळणार आहे का हा प्रश्न आपण स्वतःच्या अंतर्मनाला विचारला पाहिजे. कारण सोशल मीडियावर आपण एवढं रान माजवलेलं आहे की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचे भाव वाढले, मुलींच्या पालकांचे भाव वाढले. सुरुवातीला तर काय सरकारी नोकरी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो याचा आता पता नसताना आपण कितीही बायोडाटे टाकले तर त्याला ते व्यवस्थित उत्तरं मिळतील का. आणि मग लग्न जुळत नाहीत म्हणून आपण जिकडं तिकडं मार्केटमध्ये बाजारामध्ये बोंबलत सुटतो की मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाही. याला कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत, जबाबदार आहोत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण कुठलीही समस्या असली तर त्याच्यावर उपाय काय असला पाहिजे. तर हे उपाय शोधत असताना आम्हाला आमच्या चष्म्यातून किंवा आमच्या जे काही अर्धवट डोळ्याने जे काही उपाय दिसतात तर ते करण्याचा आपण जर सगळ्या मिळून प्रयत्न केला किंवा तुमच्याकडे जर एखादी चांगली संकल्पना असेल तर ती तुम्ही लिहायला मांडायला हरकत नसावी. आता याच्यातून एक प्रश्न मी तुमच्या सगळ्यांना जो काही व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे की लग्न जुळत नाहीत याच्या मागे नेमकं काय कारण असलं पाहिजे. याबाबत तुम्हाला जे काही मोडक्या दोडक्या भाषेमध्ये जे काही माहिती असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि हे लिहित असताना मग यावर उपाय सांगत असताना आम्ही काही याच्यामध्ये एक बदल सुचत आहोत की जसं लग्न जुळवणं हे कुठल्याही एकटा दुकट्याचं काम नसतं किंवा कुठल्याही विवाह संस्थेचं काम नसतं किंवा हा गैरसमज आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे की एखाद्या दलाला गाठलं आणि त्याला 50,000 रुपये दलाली कबूल केली आणि त्याला म्हटलं की एखाद्या गरीब घरची मुलगी सुचव तर त्याच्यातून तुमचं 99% लोकांचं हे नुकसानच होणार किंवा फसवणूकच होणार. हे आम्ही इथं वॉरंटीनं गॅरंटीनं सांगतोय. कारण अशा घटना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक यापूर्वी घडलेल्या आहेत आणि दर दिवसाला अशा घटना समोर येत आहेत. मग अशा स्थितीमध्ये जर आपण आपल्या शिक्षणाचा फायदा घेत नसू आणि कॉप्या करून जर पास झालेलो असू तर मग आपल्यासारखे आपणच मूर्ख आहोत असं समजायला हरकत नसावी. तर आता याच्यासाठी आपण काय करू शकतो की पहिल्यांदा आपण हा डोक्यातून गैरसमज काढून टाकला पाहिजे की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे लग्न जुळेल. हा विवाह संस्थेचा प्लॅटफॉर्म कोणासाठी असू शकतो की जे काही जास्त शिकलेले आहेत किंवा जे जास्त शिकून हुकलेले आहेत अशांसाठी असू शकतो किंवा जे पैशावाले आहेत ज्यांना स्वतःसाठी वेळ नाही अशा लोकांसाठी हा मॅट्रिमोनियल साईटचा प्लॅटफॉर्म असू शकतो की मग ते चॅटिंग करतात, डेटिंग करतात आणि मग त्याच्यात ते काय म्हणतात आता नवीन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची ज्यांची मानसिकता असते अशा लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म असू शकतो. मात्र अजूनही आपण 70, 80, 90% लोक हे गाव खेड्यामध्ये राहतो, शेतीमातीशी नातं ठेवून राहतो आणि मग शेतीमातीशी नातं सांगत असताना आपण आपली संस्कृती परंपरा ही अजूनही टिकून आहोत. आजही आमच्या गावखेड्यातल्या स्त्रिया हा डोक्यावरचा पदर ढळू देत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये लग्न ही ओळखीत नात्यागोत्यात पूर्ण चौकशी अंती जुळत असतात हे आम्ही वारंवार सांगत असतो. मग याच्यावर काय उपाय असू शकतात
तर त्या उपायावर आणि हमखास गॅरंटीनं लग्न जुळणारे उपाय आम्ही सांगतो आहोत की ज्या माध्यमातून 800-900 लग्न आतापर्यंत 4-5 वर्षामध्ये आमच्याकडे या प्लॅटफॉर्मवर जुळलेली आहेत. त्याच्यासाठी कुणालाही 1 रुपयाही खर्च करायची गरज पडलेली नाही आणि आम्ही वारंवार सांगत असतो की आम्ही कुणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही आणि आम्हाला कुणीही पैशाची ऑफर करू नये की लग्न जुळल्यावर तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये देऊ. कारण आम्ही शेतकरी आहोत, शेती आणि मातीशी नातं जोडणारे आहोत. आमच्या खळ्यावरचं मातेरा आम्ही पाखरांसाठी किंवा इतर लोकांसाठी तसंच ठेवून देतो. ते कधी जमा करून घरी आणत नाही आणि दारापुढे आलेला कुठलाही जाणी जोशी गारुडी भारुडी आम्ही कधीच वापस पाठवत नाही. ही दानद वृत्ती आमच्या शेतकऱ्यांकडे आहे. एखाद्या गरीबाचं जर लग्न जुळत असेल तर त्याच्या लग्नामध्ये अन्नदान करण्याची तयारी सुद्धा आमची आहे. मग अशा स्थितीमध्ये कुणीही आम्हाला पैशाची ऑफर करू नये. ज्यांची स्वतःची तयारी आहे की आपण स्वतःसाठी काहीतरी करू शकतो तर त्यांच्यासाठी आम्ही गॅरंटीने सांगतो की त्यांचं लग्न हमखास जुळणार. त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तुर्तास धन्यवाद. तुमच्या फीडबॅक कॉमेंट्स नक्की खाली आम्हाला कळवा.